ओके, जेनेटिक्सचं आपलं हे 5वं युनिट आहे. ओके, तर सगळ्या स्पेसिसचे जे मेंबर आहे, ॲनिमलमध्ये प्लांटमध्ये स्पेसिस असतात, त्या स्पेसिसचे जे सगळे मेंबर्स आहेत हे 2 सेक्शनमध्ये डिवाइड केले जातात मेनली. ओके, त्यांच्या गॅमिटवरून त्यांचे 2 प्रकार पडतात. ओके, त्या सेक्स सेलचे 2 प्रकार पडतात. तर एक असतं मेल सेक्स आणि दुसरं असतं फिमेल सेक्स. तर हा जो वर्ड आहे सेक्स, तो लॅटिन वर्ड पासून आलेला आहे. ओके, सेक्सस याचा अर्थ होतो सेक्शन किंवा सेपरेशन. त्या सेक्सस वरून सेक्स हा शब्द आलाय. तर ते गॅमिट्स 2 वेगळ्या प्रकारचे असतात, मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट असे. तर 2 प्रकार पडतात स्पेसिसचे, मेल वेगळा असतो, फिमेल वेगळी असते. तर पण याच्यामध्ये जे लोवेस्ट फॉर्म आहे प्लांटमध्ये किंवा ॲनिमलमध्ये, लोवेस्ट फॉर्म पाहिजे. तर याच्यामध्ये सेव्हरल सेक्सेस असतात. ओके, एका व्हरायटीमध्ये म्हणजे सिलिएटेड प्रोटोझोआ आहे, तो पॅरामेशियम बुर्सारिया हे त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये 8 सेक्स आहे. ओके, वेगळे वेगळे प्रकारचे 8 सेक्स आहे, म्हणजे त्याला मेटिंग टाईप्स असं म्हणतात. ओके, सेक्सेस किंवा मेटिंग टाईप्स सगळे मॉर्फॉलॉजिकली आयडेंटिकल असतात. प्रत्येक मेटिंग टाईपमध्ये फिजिओलॉजिकली केपेबल आहे, ते ओन टाईपशी कॉन्जुगेट करू शकतात. कॉन्जुगेशन इज अ मेटिंग प्रोसेस इन पॅरामेशियम. सो जेनेटिक मटेरियल पण त्यांच्यामध्ये चेंज होतं 7 मधल्या कोणत्याही टाईपशी. ओके, सेम व्हरायटीमध्ये. हा जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेक्स जे ते जस्ट 2 आहे. ओके, डिफरंट इंडिव्हिज्युअलमध्ये ते सेक्स असतात किंवा सेम इंडिव्हिज्युअलमध्ये असतात. ॲनिमल ज्याच्यावरती मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात त्याला हार्माफ्रोडाईट असं म्हणतात. एकाच ॲनिमलमध्ये मेल आणि फिमेल दोघंही प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, म्हणजे टेस्टिस पण असतात आणि ओव्हरीज पण असतात एकाच ॲनिमलमध्ये. अशा ॲनिमलला हार्माफ्रोडाईट असं म्हणतात. तर ही जी सेक्स सेल आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टर्स पण दिसतात मेल आणि फिमेल सेक्सेसमध्ये. हे जे प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत मेल आणि फिमेल सेक्सेसमध्ये ते एकमेकांपासून वेगवेगळे असतात. बरेचसे सोमॅटिक कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये असतात, त्यांना सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर असं म्हणतात. ओके, हा जो फेनॉमेना आहे तर हा मॉलिक्युलर आहे, नंतर मॉर्फॉलॉजिकल आहे, नंतर फिजिओलॉजिकल आहे आणि बिहेवियर सुद्धा याच्यामध्ये डिफरन्स असतो. ओके, मेल आणि फिमेल सेक्सेसमध्ये याच्यामध्ये बिहेवियरल पण डिफरन्स येतो. तर याला म्हणतात सेक्शुअल डायमॉर्फिझम. ओके, याला काय म्हणतात सेक्शुअल डायमॉर्फिझम. हा जो फेनॉमेना आहे सेक्शुअल डायमॉर्फिझमचा तो बायोलॉजिकल रिडल आहे. ओके, थिंकर्स म्हणजे जे विचारवंत आहे त्या विचारवंतांमध्ये एक खूप मोठा असा विचार प्रवाह आहे की 2 माणसांमध्ये डिफरन्स आहे, एक फिमेल आणि एक मेल. बायोलॉजिस्टमध्ये हा खूप पूर्वीपासून विचार चालू आहे. जे पीपल आहेत त्यांनी हे फॅक्टर्स जे आहेत ते नेहमी विचारात घेतले की ज्याच्यामुळे मेल आणि फिमेल असे वेगळे वेगळे 2 प्रकार पडले. स्पेसिसमध्ये मेल आणि फिमेल असे प्रकार कस काय पडले याच्यावरती सायंटिस्ट खूप पूर्वीपासून विचार करत आहे. तर लिटरली बरेचसे हजार म्हणजे शेकडो हायपोथेसिस याच्यावरती काढले गेले आणि ते सगळे मिस्टेकन्स होते, म्हणजे त्याला काही अर्थ नव्हता. नंतर वाईल्ड गेसेस पण झाले. 1900च्या आधी बरेचसे गेस केले लोकांनी, काय
काय घडलं असेल, काय झालं असेल, कशामुळे हे मेल आणि फिमेल दोन वेगळे प्राणी निर्माण झाले. त्याच्यावरती 1900च्या आधी बरेचसे लोकांनी याच्यावरती विचार केला, पण ते सगळे व्हेन अटेम्प्ट्स होते. म्हणजे ते सगळे याच्यात गेले, कचरापट्टीत गेले, कचराकुंडीत. आणि याचा काही सोल्युशन जो आहे ते सोल्युशन काही निघालं नाही. डिटर्मिनेशन ऑफ सेक्स याचा काही सोल्युशन निघालं नाही. मॉडर्न जेनेटिक्स जे यांनी बरेचसे डिफरंट मेकॅनिझम सांगितले आणि डिटर्मिनेशन ऑफ सेक्स कसं काय होतं हेही पाहिलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. तर काही इम्पॉर्टंट आणि कॉमन मेकॅनिझम्स जे आहेत त्याच्यामध्ये मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशनच्या काय आहे तर ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे, ते आपण पाहू. तर जेनेटिकली कंट्रोल्ड सेक्स डिटरमाइनिंग मेकॅनिझम. ओके, याच्यामध्ये मोस्ट ऑफ द मेकॅनिझम जे सेक्स डिटर्मिनेशनचं हे जेनेटिक कंट्रोलमध्ये आहे असं म्हटलंय. आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरी पडतात. पहिली कॅटेगरी आहे सेक्स क्रोमोसोम मेकॅनिझम्स, म्हणजे हेट्रोगॅमेसिस. सेक्स क्रोमोसोम मेकॅनिझम दॅट इज कॉल्ड एज हेट्रोगॅमेसिस. नंतर दुसरं आहे जेनेटिक बॅलन्स मेकॅनिझम, जेनिक बॅलन्स. तिसरं आहे मेल हॅप्लॉइडी किंवा हॅप्लोडिप्लॉइडी मेकॅनिझम. नंतर सिंगल जीन इफेक्ट आहे त्याच्यामध्ये. ओके, सो असे वेगळे वेगळे मेकॅनिझम याच्यामध्ये दिसतात. पहिलं पाहू आपण सेक्स क्रोमोसोमल मेकॅनिझम किंवा हेट्रोगॅमेसिस. याच्यामध्ये सेक्स क्रोमोसोमल मेकॅनिझम जे किंवा क्रोमोसोम थेअरी जे सेक्समध्ये, सेक्स डिटर्मिनेशनमध्ये, ती सी मक्लंगने केलेली आहे 1902 मध्ये. याच्यामध्ये जे क्रोमोसोम्स असतात इंडिव्हिज्युअल प्रकारचे ते दोन प्रकारचे असतात. पहिलं ऑटोसोम. हे जे क्रोमोसोम्स आहेत याच्यामध्ये रिलेशन नसतं काहीच. आणि याच्यामध्ये जीन्स जे आहेत ते सोमॅटिक कॅरेक्टर डिफाईन करतात इंडिव्हिज्युअलमध्ये. तर यांना ऑटोसोम्स असं म्हणतात. तर हे ऑटोसोम्स आहेत, हे क्रोमोसोम्स आहेत. त्यांचं सेक्सशी किंवा जीन्सची, सोमॅटिक कॅरेक्टर्स जे डिफाईन करतात त्या जीन्सशी काही संबंध नसतो. ओके, म्हणून त्यांना ऑटोसोम्स असं म्हटलंय. ए. दुसरं सेक्स क्रोमोसोम्स. हे जे क्रोमोसोम्स आहे हे सेक्स डिटर्मिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात, म्हणून यांना सेक्स क्रोमोसोम्स म्हटलंय. तर फॉर एक्झाम्पल एक्स आणि दुसरं वाय. तर आता सेक्स क्रोमोसोम्सचं स्ट्रक्चर पाहूया. एक्स आणि वाय क्रोमोसोम्स याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफरन्स असतो. तर याच्यामध्ये सायटॉलॉजिकल स्टडीज जर केले तर त्याच्यामध्ये एक्स क्रोमोसोम्स जो आहे तो सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये, जवळपास सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये स्ट्रेट असतो, सरळ. त्याच्यामध्ये रॉड शेप्ड कॅरेक्टर असतं आणि कंपॅरेटिव्हली लार्जर आहे हा. वाय क्रोमोसोम्स जो आहे त्याच्यापेक्षा लार्जर आहे हा. आणि दुसरं जे वाय क्रोमोसोम आहे, हा वाय क्रोमोसोम जो आहे तो स्मॉलर आहे, साईज मध्ये स्मॉलर आहे. त्याच्यामध्ये वन एंड जे आहे ते स्लाइटली कर्व्ड आहे किंवा बेंट आहे एका साईडला. ड्रोसोफिलाच्या एका साईडला बेंट आहे ह्युमन बिईंग मध्ये. आणि मेलॅन्ड्रियम जे आहे त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये असे काही कर्व्हेचर नाही आहे. वाय क्रोमोसोम्समध्ये जसं कर्व्हेचर असतं तसं एक्समध्ये नसतं. एक्स क्रोमोसोममध्ये लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन आहे आणि स्मॉल अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन आहे. यू क्रोमॅटिनमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ DNA मटेरियल असतं, म्हणून जास्त जेनेटिक इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असतं एक्स क्रोमोसोम्समध्ये. आणि वाय क्रोमोसोममध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन असतं आणि लार्ज अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन असतं. तर हे जे क्रोमोसोम्स आहेत याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन खूप कमी असते, म्हणून याला जेनेटिकली इनर्ट किंवा इनॅक्टिव्ह क्रोमोसोम असं पण म्हटलेलं आहे. तर हे मेल आणि फिमेल ड्रॉसोफिला दाखवलेली आहे याच्यामध्ये. यांचं मेलचं असं दिसतं आणि फिमेलची असं दिसतं. ओके, नाव सेक्स क्रोमोसोमची डिस्कवरी कशी झाली ते याच्यामध्ये दिलेलं आहे. सेक्शुअली डायमॉर्फिक किंवा डायोसियस ऑर्गॅनिझम जे असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये मेल वेगळा असतो आणि फिमेल वेगळा असतो, त्याला डायोसियस ऑर्गॅनिझम असं म्हणतात. याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल आणि बिहेवियरल पण डिफरन्सेस असतात सेक्समध्ये. म्हणजे फिमेलमध्ये बिहेवियरल डिफरन्सेस वेगळे असतात आणि मेलमध्ये बिहेवियरल डिफरन्सेस वेगळे असतात. यांची सेक्शुअल डायव्हर्सिटी जी आहे ही सुद्धा लेवल ऑफ क्रोमोसोम्सच्या दृष्टीने असते. ओके, क्रोमोसोमल डिफरन्सेस जे आहेत सेक्सेसच्या मध्ये, त्याच्यामध्ये सेव्हरल डायोसियस स्पेसीज आहेत, भरपूर आहेत. सायटॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन जर आपण बघितलं त्याच्यामध्ये डायोसियस स्पेसीज दिसतात, म्हणजे मेल आणि फिमेल वेगळे वेगळे. जर्मन बायोलॉजिस्ट जो आहे हेनकिंग याने 1891 मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस जे ते स्क्वॅश बग मध्ये स्टडी केलं. त्याचा जीनस आहे पायरोकॉरिस, आणि याने असं नोट केलं मिओटिक न्यूक्लिआय जो आहे ते ज्यामध्ये 11 पेयर्स आहेत, 11 पेयर आहे क्रोमोसोम्सचे, आणि अनपेयर्ड इलेमेंट जो आहे तो एका पोलला जातो फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये. ह्या हेनकिंगने हे जे अनपेयर्ड इलेमेंट आहे तर त्याला एक्स बॉडी असं नाव दिलेलं आहे, आणि न्यूक्लिओलस असं त्याला नाव दिलेलं आहे. आता एक्स बॉडीचा सिग्निफिकन्स काय आहे तो काही लगेच माहिती नाही पडला लोकांना कोणाला. पण 1902 मध्ये अमेरिकन जेनेटिसिस्ट होता एक क्लॅरेन्स मॅकक्लंग, याने एक्सटेन्सिव्ह ऑब्झर्वेशन केले गॅमेटोजेनेसिसमध्ये, ग्रासहॉपरमध्ये, आणि असं सजेस्ट केलं की एक्स बॉडी जी आहे ती सम वे मध्ये इन्व्हॉल्वड आहे. डिटर्मिनेशन ऑफ सेक्स मध्ये ती बॉडी इन्व्हॉल्वड आहे, आणि त्याने असं रिपोर्ट केलं सोमॅटिक सेल्समध्ये, फिमेल ग्रॉसहॉपरच्या सोमॅटिक सेलमध्ये, की त्याच्यामध्ये एक्सफिडियम फॅसिएटम असा हा ग्रासहॉपरचा जीनस आणि स्पेसीज आहे. टेक्सॉनॉमिक नेम आहे सीफिडियम फॅसिएटम. याच्यामध्ये त्याने असं रिपोर्ट केलं सोमॅटिक सेल्समध्ये की 24 क्रोमोसोम्स आहेत, पण त्याच्यामध्ये मेलला 23च आहे. आणि मग 1905 मध्ये एडमंड विल्सनने फिमेलमध्ये प्रिनॉर म्हणून एक ॲनिमल आहे, हेमिप्टेरन बग आहे हा सुद्धा, तर याच्यामध्ये 7 पेअर क्रोमोसोम्सचे ऑब्झर्व केले, पण मेलमध्ये 6च दिसले. असं दुसऱ्या पण एका प्राण्यामध्ये आढळून आलं. तर एक क्रोमोसोम जो आहे तो अनपेअर्ड आहे असं त्यांनी निरीक्षण म्हणून नोंदवलं. विल्सनने त्याला एक्स क्रोमोसोम असं नाव दिलं. स्टीव्हन्सने सिमिलर सिच्युएशन ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर मध्ये सुद्धा ऑब्झर्व केली. त्याच्यामध्ये पण त्याला 4च पेअर दिसले. एक पेअर जे ते हेट्रोमॉर्फिक होतं मेलमध्ये. सो
त्यांनी क्रोमोसोम थेअरी मांडली सेक्स डिटर्मिनेशनची. तर त्या क्रोमोसोमल थेअरीनुसार, सेक्स डिटर्मिनेशनच्या क्रोमोसोमल थेअरीनुसार हे जे सेक्स क्रोमोसोम्स आहेत दोन्ही पॅरेंटमध्ये, हे स्टडी करता येऊ शकतात. आणि असं सापडतं की काही पेरेंट्स जे ते होमोगॅमेटिक आहे आणि दुसरे जे आहेत ते हेट्रोगॅमेटिक आहे. होमोगॅमेटिक पेरेंट्स जे त्याच्यामध्ये सिमिलर गॅमेट्स असतात, त्याच्यामध्ये सिमिलर क्रोमोसोम्स असतात. आणि हेट्रोगॅमेटिक मध्ये डिफरंट गॅमेट्स दिसतात, त्याच्यामध्ये डिफरंट क्रोमोसोम्स दिसतात. सम ऑर्गॅनिझम मध्ये मेल्स जे ते हेट्रोगॅमेटिक आहे आणि फिमेल्स जे आहेत ते होमोगॅमेटिक आहे. हे जे जिनोटायपिक आहे, बेसिक नॉलेज आहे पेरेंट्सचं, ते सेक्स डिटर्मिनेशन मध्ये हेल्प करतं, ऑफस्प्रिंगच्या सेक्स डिटर्मिनेशन मध्ये. तर क्रोमोसोमल सेक्स डिटर्मिनेशन जे त्याचं जे मेकॅनिझम आहे वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये, ते या टेबलमध्ये दाखवलेलं आहे. मॅन, ड्रॉसोफिला अशा भागांमध्ये हेट्रोझायगस सेक्स असतो. मेलमध्ये जर आपण बघितलं तर एक्स आणि वाय असतात आणि सगळ्या एग्जमध्ये जे ते सगळे एक्स असतात. तर झायगोट एक्स वायचा जर झाला तर तो मेल होतो आणि एक्स एक्सचा जर झाला तर फिमेल होते. नाव बगमध्ये किंवा ग्रॉसहॉपरमध्ये हेट्रोझायगस सेक्स आहे तर मेल असतो. तर याच्यामध्ये एक्स आणि 0 असतो आणि फिमेलमध्ये सगळे एक्स असतात. तर एक्स ओ जर झाला झायगोटमध्ये तर मेल होतो आणि एक्स एक्स जर झाला तर फिमेल होतो. तशाच पद्धतीने बर्ड्समध्ये किंवा मॉथ्समध्ये हेट्रोझायगस सेक्स फिमेलमध्ये आहे. याच्यामध्ये फिमेल जी आहे ती सेक्स डिटर्मिनेशन करते. तर जे मेल असतात त्यांच्यामध्ये सगळे एक्स क्रोमोसोम्स असतात आणि फिमेल जी असते त्याच्यामध्ये एग्जमध्ये एक्स आणि वाय असे असतात बर्ड्समध्ये आणि मॉथ्समध्ये. म्हणजे ह्युमन बिईंगच्या उलट पद्धत आहे याच्यामध्ये. तर झायगोट जर झाला तो एक्स एक्स जर झायगोट झाला तर तो मेल होतो आणि एक्स वाय झायगोट झाला तर फिमेल होतो बर्ड्समध्ये आणि मॉथ्समध्ये. ह्युमन बिईंगच्या पूर्ण उलटी केस आहे बघा. ह्युमन बिईंगमध्ये एक्स वाय जर असेल तर मेल असतो आणि बर्ड्स आणि मॉथ्समध्ये एक्स वाय जर असेल तर फिमेल असते, फिमेल होते ती. ओके. तसंच एक्स एक्स जर असेल बर्ड्स आणि मॉथ्समध्ये तर तो मेल होतो. पण ह्युमन बिईंगमध्ये आणि ड्रॉसोफिलामध्ये एक्स एक्स जर असेल तर फिमेल होते. सो पूर्ण उलट आहे. आता फ्युमियामध्ये मॉथ्स, फ्युमिया नावाचा हा वेगळा मॉथ आहे. याच्यामध्ये फिमेल हेट्रोझायगस सेक्स असते. याच्यामध्ये स्पर्म्स सगळे एक्स असतात आणि एक्स एक्स आणि 0 असतो किंवा एक्स आणि ओ. एक्स एक्स जर असेल तर मेल असतो. हे बग आणि ग्रॉसहॉपरच्या विरुद्ध आहे पूर्ण. आणि फिमेल जी आहे त्याच्यामध्ये जर एक्स एक्स असेल तर एक्सो फिमेल दिसते फक्त. नाव सेक्स क्रोमोसोमल मेकॅनिझम सेक्स डिटर्मिनेशन मध्ये. डायोशियस डिप्लॉइडिक ऑर्गॅनिझम्स जे याच्यामध्ये 2 सिस्टीम आहेत सेक्स क्रोमोसोमल डिटर्मिनेशनच्या. तर याच्यामध्ये सेक्स जे आहेत ते वेगळे सापडतात. हेट्रोगॅमेटिक मेल्स आणि हेट्रोगॅमेटिक फिमेल्स असे 2 दिसतात. डायोसियस डिप्लॉइडिक ऑर्गॅनिझम मध्ये 2 सिस्टीम आहेत सेक्स क्रोमोसोमल डिटर्मिनेशनच्या. त्याच्यामध्ये त्या ॲनिमलचा सेक्स जो आहे तो डिटर्मिनेशन होतो, रिकग्नाइज झालेला आहे. त्या 2 सिस्टीम रिकग्नाइज झाल्या आहेत, हेट्रोगॅमेटिक मेल्स आणि हेट्रोगॅमेटिक फिमेल्स. तर हे हेट्रोगॅमेटिक मेल्स, आता बघा हे हेट्रोगॅमेटिक मेल्स आहे आणि हे जे
हे हेट्रोगॅमेटिक फिमेल्स आहेत. एक्स आणि वाय हे दोघं वेगळे आहेत ना, म्हणून हेट्रोगॅमेटिक. आणि हे एक्स आणि वाय हे मेल आहेत, हे हेट्रोगॅमेटिक मेल आहे आणि हे हेट्रोगॅमेटिक फिमेल आहे. आलं लक्षात? सो हे दोन मेकॅनिझम्स आता आपण स्टडी करू. हेट्रोगॅमेटिक मेल्स पहिल्यांदा पाहू. या टाईपमध्ये सेक्स क्रोमोसोमल डिटर्मिनेशन जे आहे सेक्सचं, तर याच्यामध्ये फिमेल सेक्स जो आहे याला 2 एक्स क्रोमोसोम्स असतात. मेल सेक्स जे याला फक्त एकच एक्स क्रोमोसोम असतो, कारण मेलला 1 एक्स क्रोमोसोम कमी असतो. मग गॅमेटोजेनेसिस मध्ये 2 प्रकारचे गॅमेट्स बनतात. 50% गॅमेट्स जे त्यांच्यामध्ये एक्स क्रोमोसोम असतो आणि 50% गॅमेट्स मध्ये एक्स क्रोमोसोम नसतो. हे जे सेक्स आहे त्याच्यापासून 2 डिफरंट टाईपचे गॅमेट्स बनतात सेक्स क्रोमोसोम्स मध्ये, त्याला हेट्रोगॅमेटिक सेक्स असं म्हटलेलं आहे. फिमेल सेक्स, कारण सिमिलर टाइप्स ऑफ गॅमेट्स जे त्याच्यामध्ये बनतात, याला होमोगॅमेटिक सेक्स असं म्हटलेलं आहे. तर हेट्रोगॅमेटिक मेल्स हे पण 2 प्रकारचे असतात. XX X0 टाईपचा पहिला. काही प्लांटमध्ये व्हॅलिसनेरिया स्पायरालिस किंवा डायोस्कोरिया सिन्युआटा याच्यामध्ये इन्सेक्ट जे आहेत ते स्पेशली हेमिप्टेरा ऑर्डरचे असतात, ट्रू बग्स आहेत. आणि ऑर्थोप्टेरा जे ते ग्रास हॉपर्स आहेत किंवा रोचेस आहेत त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये फिमेल जी आहे याच्यामध्ये 2 एक्स क्रोमोसोम्स असतात, म्हणून त्याला XX असं म्हटलं. आणि याच्यात होमोग्रॅमस किंवा होमोगॅमेटिक असं जर आपण बघितलं तर मेलमध्ये फक्त 1 एक्स क्रोमोसोम असतो, म्हणून त्याला XO असं म्हटलंय. आणि त्याच्यामध्ये अनपेअर्ड एक्स क्रोमोसोम असतो, त्याच्यामध्ये मस्क्युलाइन सेक्स जे आहेत ते पाहायला मिळतं. मेलमध्ये 1 एक्स क्रोमोसोम असतो आणि याच्यामध्ये 2 प्रकारचे स्पर्म्स असतात. याच्यामध्ये एक्स क्रोमोसोम असतो आणि अर्धा जो आहे तो विदाउट एक्स क्रोमोसोम असतो. तर यात जे सेक्स आहे ऑफस्प्रिंगचे ते हे जे स्पर्म्स आहेत त्यामध्ये फर्टिलाइज असतात एग्स, त्यामध्ये सिंगल एक्स क्रोमोसोम असतो. नाव सेकंड टाइप XX आणि X0 सेक्स डिटर्मिनेशन इन ग्रॉसहॉपर. 1902 मध्ये CE मॅकलंगने मियोसिस स्टडी केला ग्रॉसहॉपरच्या टेस्टिसमध्ये. त्याने असं नोट केलं की 11 पेअर्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे 22 क्रोमोसोम्स आहेत आणि त्याच्यामध्ये ऑड क्रोमोसोम आहे, याला मेट नाही आहे. तर ऑड क्रोमोसोम जो आहे त्याच्यामुळे सेक्स डिटर्मिनेशन होतं असं याने सांगितलं. फिमेल ग्रॉसहॉपरमध्ये 22 ऑटोसोम्स असतात आणि पेअर असतो सेक्स क्रोमोसोमचा XX असा पेअर असतो फिमेलमध्ये. आणि मेलमध्ये 22 ऑटोसोम्स असतात आणि फक्त 1 एक्स क्रोमोसोम असतो, सेक्स क्रोमोसोम असतो X फक्त 1. तर फिमेल जी आहे ती होमोगॅमेटिक आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 1 प्रकारचा एग असतो. त्यामध्ये 11 ऑटोसोम्स असतात फक्त आणि 1 सेक्स क्रोमोसोम असतो.
एक्स हा एकच फक्त सेक्स क्रोमोसोम त्याच्यामध्ये असतो. मेल जो आहे तो हेट्रोगॅमेटिक आहे आणि त्याच्यामध्ये दोन प्रकारचे स्पर्म्स तयार होतात. एकामध्ये 11 ऑटोसोम्स असतात आणि एक सेक्स क्रोमोसोम असतो आणि एक्स असतो, आणि दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 11 ऑटोसोम्स असतात फक्त, बाकी काहीच नसतं. तर सेक्स डिटर्मिनेशन जे ग्रॉसहॉपरमध्ये, तर त्याच्यामध्ये पॅटर्न जो आहे तो कसा आहे पहा. फिमेल त्याच्यामध्ये 22 + XX, मेलमध्ये 22 + XO. ओके, तर गॅमिट्स 11 + X आणि मेलमध्ये 11 + X आणि 11 + 0. तर हे ऑफस्प्रिंगमध्ये 22 + XX आणि 22 + XO असं ऑफस्प्रिंग होतात. तर इथे जो O आहे, O म्हणजे अब्सेन्स ऑफ सेक्स क्रोमोसोम किंवा 0 आहे ते. ओके, तर एक्सो मेथड जी आहे ती बऱ्याचशा ऑर्थोप्टेराच्या ॲनिमल्समध्ये आहे. ऑर्थोप्टेरन म्हणजे काय, तर ऑर्थोप्टेराचे ॲनिमल्स, त्यांना ऑर्थोप्टेरन असं म्हणतात. ऑर्थोप्टेराच्या ॲनिमल्समध्ये आणि हेट्रोप्टेरा यांच्या ॲनिमल्समध्ये, इन्सेक्टचे हे दोन सब क्लास आहे, ऑर्डर आहेत. ह्या ऑर्डर ऑर्थोप्टेरा आणि हेट्रोप्टेरा याच्या इन्सेक्टमध्ये ते सापडतात. तर हे जे XY पासून हे डिफरंट आहे, XY मेथड पासून हे डिफरंट आहे. आणि हे अब्सेन्स जर आपण बघितला Y क्रोमोसोम्स मध्ये, तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं काही ठिकाणी XY असतं, काही ठिकाणी X0 असतं. XY मेथडपेक्षा X0 मेथड ही वेगळी आहे. ओके, नाव XX आणि XY ह्युमन बिईंग मध्ये जे दुसरे मॅमल्स आहेत याच्यामध्ये काही इन्सेक्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये ड्रॉसोफिला असते आणि त्यामध्ये काही अँजिओस्पर्मिक प्लांट्स असतात. तर मेलॅन्ड्रिन किंवा अल्बम म्हणजे लायचिस हे याच्यामध्ये असतं. नाव ह्युमुलस लुपुलस असं याचं नाव आहे. नंतर कॉक्सिनिया इंडिका हे दुसरं एक जीनस आहे. याच्यामध्ये 2 होमोमॉर्फिक एक्स क्रोमोसोम्स असतात त्यांच्या बॉडी सेल्समध्ये, म्हणून त्यांना XX असं म्हटलं आहे. पण ते होमोगॅमेटिक आहे. त्यामध्ये एक काइंड ऑफ एग तयार होतात. प्रत्येकमध्ये X क्रोमोसोम असतो आणि मेल्समध्ये या ऑर्गॅनिझम्सच्या एक X क्रोमोसोम असतो आणि एक Y क्रोमोसोम असतो, म्हणून त्याला XY असं म्हणतात. हे जे मेल्स आहे याच्यामध्ये 2 हेट्रोमॉर्फिक सेक्स क्रोमोसोम्स असतात आणि 2 काइंड ऑफ स्पर्म्स त्याच्यामध्ये दिसतात. अर्धे जे आहेत ते X क्रोमोसोम्स असतात आणि अर्धे जे ते Y क्रोमोसोम असतात. त्याच्यामध्ये सेक्स जे एम्ब्रियोचा तो स्पर्मच्या काइंडवरती डिपेंड असतो. याच्यामध्ये एग हा जो आहे तो फर्टिलाइज्ड असतो एक्स बिअरिंग स्पर्म मध्ये. त्याच्यामध्ये फिमेल जी आहे ती प्रोड्यूस होते. याच्यामध्ये वाय बिअरिंग स्पर्म असतो आणि मेल तो प्रोड्यूस करतो. ओके, मेल्सला 2 हेट्रोमॉर्फिक सेक्स क्रोमोसोम्स असतात. 2 प्रकारचे स्पर्म्स तयार होतात. अर्धे जे आहेत त्याच्यामध्ये X क्रोमोसोम असतो
आणि अर्धे जे आहेत त्याच्यामध्ये वाय क्रोमोसोम असतात. तर याचा जो एम्ब्रियो असतो तो ज्या काइंडच्या स्पर्मने फर्टिलाइज झालेला आहे त्यावरून मेल किंवा फिमेल हे डिटरमाइन होतं. एक जो आहे तो एक्स बिअरिंग स्पर्मने जर समजा फर्टिलाइज झाला मेल मधल्या एक्स बिअरिंग स्पर्मने तर फिमेल तयार होते एक्स म्हणून. पण जर वाय बिअरिंग स्पर्मने जर ते एक फर्टिलाइज झाला तर एक्स वाय असा मेल तयार होतो. असं सेक्स डिटर्मिनेशन होतं या एक्स वाय क्रोमोसोम्सने. मुलगा होतो का मुलगी होते हे त्या एक्स आणि वाय वरून ठरतं. मेलमध्ये जे दोन प्रकारचे स्पर्म असतात, काही स्पर्म एक्स असतात, काही स्पर्म वाय असतात. तर एक्स स्पर्मने जर फर्टिलाइज झाला एग तर मुलगी होते आणि वाय स्पर्मने जर समजा फर्टिलाइज झाला एग तर मुलगा होतो. ओके, एक्स एक्स आणि एक्स वाय मेथड आहे सेक्स डिटर्मिनेशनची मॅनमध्ये. 46 क्रोमोसोम्स असतात माणसामध्ये, त्यापैकी 23 पेअर्स असतात, म्हणजे 23 जोडे 46. तर त्याच्या डिप्लॉइड सेलमध्ये असतात. ओके, पैकी 44 जे असतात ते ऑटोसोम्स आहेत. हे कॉमन असतात, दोन्ही सेक्सेसमध्ये कॉमन आहे, बोथ सेक्सेसमध्ये. आणि रिमेनिंग जे दोन आहेत ते सेक्स क्रोमोसोम्स असतात. त्याच्यामध्ये XX क्रोमोसोम असतो किंवा XY क्रोमोसोम असतो. XY क्रोमोसोमचं कॉम्बिनेशन असतं. याच्यामध्ये फिमेल जे फिमेलमध्ये ऑटोसोम्स असतात आणि XX आहे सेक्स क्रोमोसोम्स असतात XX. त्याच्यामध्ये फक्त एकाच प्रकारचा एग असतो, सगळ्यामध्ये एक्स असतो. पण मेलमध्ये XY क्रोमोसोम्स असतात, त्यामुळे दोन प्रकारचे स्पर्म्स असतात. 50% जे असतात स्पर्म त्याच्यामध्ये एक्स क्रोमोसोम असतो आणि 50% मध्ये वाय क्रोमोसोम असतो. परत आपण ते वरती जे सांगितलं तेच मी इथे सांगतो. तर फिमेल बघा 44 + XX ही फिमेल झाली, 44 + XY हा मेल झाला. तर 22 + X आणि मेलमध्ये 22 + X 22 + Y असं आहे. तर याच्यामध्ये 22 + X याचं 44 + XX ही मुलगी झाली. इकडे पण X आहे आणि हा पण X आला म्हणून 44 + XX. ओके, आणि याच्यामध्ये 22 + X आणि 22 + Y म्हणून हा मुलगा झाला. ओके, सो हे जे कॉम्बिनेशन आहे सेक्स क्रोमोसोम्स त्याच्यामध्ये सेक्स हे जे ते पुढे इलिस्ट्रेटेड केलेलं आहे. XX क्रोमोसोम्स जे आहेत त्यामुळे फिमेल होते आणि XY क्रोमोसोममुळे मेल होते, सन आणि डॉटर. नाव हेट्रोगॅमेटिक फिमेल्स. या प्रकारच्या सेक्स क्रोमोसोम्समध्ये जे डिटर्मिनेशन होतं सेक्स क्रोमोसोमल डिटर्मिनेशन मेलमध्ये, तर सेक्स जो आहे त्याच्यामध्ये 2 होमोमॉर्फिक एक्स क्रोमोसोम्स असतात म्हणून यांना होमोगॅमेटिक म्हणतात. आणि त्याच्यामध्ये सिंगल टाईपचे गॅमेट्स असतात, प्रत्येकामध्ये सिंगल एक्स क्रोमोसोम असतो. याच्यामध्ये फिमेल सेक्स जे आहेत याच्यामध्ये एकतर सिंगल एक्स क्रोमोसोम असतो किंवा एक एक्स क्रोमोसोम असतो आणि एक वाय क्रोमोसोम असतो. त्यामध्ये फिमेल सेक्स जे त्याच्यामध्ये हेट्रोगॅमेटिक जो असतो त्यामध्ये 2 प्रकारचे एग्ज असतात. अर्धा जो आहे त्याच्यामध्ये एक्स क्रोमोसोम असतात आणि अर्ध्यामध्ये एक्स क्रोमोसोम नसतो. त्यामध्ये वाय असतो किंवा काहीच नसतं. तर याच्यामध्ये कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी 0 मानलेलं आहे. XX आणि X0 किंवा XX आणि XY असे मानलेले आहेत सेक्स डिटर्मिनंट मेकॅनिझममध्ये. म्हणून X आणि Y अल्फाबेटच्या ऐवजी Z आणि W अल्फाबेट
हे वापरले जाऊ शकतात. हेट्रोगॅमेटिक फिमेल्समध्ये फॉलोइंग दोन प्रकार दिसतात, ZO आणि ZZ. तर मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन बटरफ्लाय मधलं आहे. या सिस्टीममध्ये सेक्स डिटर्मिनेशन जे आहे ते काही मॉथ्समध्ये असतं आणि बटरफ्लाईज मध्ये असतं. या केसमध्ये फिमेल जी त्याच्यामध्ये सिंगल झेड क्रोमोसोम असतो त्या बॉडी सेलमध्ये, म्हणून त्याला Z0 असं म्हणतात. आणि हेट्रोगॅमेटिक आहे, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे एग्स दिसतात. अर्धे जे त्याच्यामध्ये झेड क्रोमोसोम असतो आणि अर्ध्यामध्ये झेड क्रोमोसोम कोणताच नसतो. मेलमध्ये 2 झेड क्रोमोसोम्स असतात, म्हणून त्याला ZZ असं म्हणतात. आणि तो होमोगॅमेटिक आहे. त्याच्यामध्ये सिंगल टाईपचे स्पर्म्स असतात. त्यामध्ये पूर्णपणे सिंगल झेड क्रोमोसोम असतात. सेक्स जे आहे ऑफस्प्रिंग मध्ये त्यामध्ये एग्स जे आहेत ते कसे दिसतात ते पहा. फिमेल हेट्रोगॅमेटिक आहे, मेल होमोगॅमेटिक आहे. तर 2A + Z0 हेट्रोगॅमेटिक फिमेल आणि 2A + ZZ हे मेल क्रोमोसोम्सचे इक्वेशन सांगितलं. तर याच्या ओव्हा आणि याचे हे स्पर्म्स, तर हा मेल तयार झाला आणि ही फिमेल तयार झाली ऑफस्प्रिंग मध्ये. इझिली अंडरस्टँडेबल आहे, काही एवढं कठीण नाही आहे. तर ZZ आणि ZW मेथड हॉलमध्ये असते, म्हणजे कोंबडीमध्ये. नंबर ऑफ ॲनिमल जे आहेत त्याच्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन जे आहेत ते सेक्स क्रोमोसोम्स नुसार असतं. XYच्या आणि X0च्या एक्झॅक्टली रिव्हर्स आहे. हे मी तुम्हाला त्या फिगरवरून सगळं समजावून सांगितलं आहे, ते इथे डिस्क्रिप्शनमध्ये फक्त लिहिलेलं आहे. हे मॉथमध्ये सापडतं. काही वर्टिब्रेट्स जे आहेत, रेप्टाईल्स, बर्ड्स, काही फिशेसमध्ये. हे जे फिमेल्स आहेत ह्या हेट्रोगॅमेटिक आहे आणि मेल्स जे आहेत ते होमोगॅमेटिक आहे. हेट्रोगॅमेटिक म्हणजे वेगळे वेगळे क्रोमोसोम्स असतात म्हणून हेट्रोगॅमेटिक, आणि होमोगॅमेटिक म्हणजे सारखे सारखे क्रोमोसोम्स असतात ते डबल असतात म्हणून होमोगॅमेटिक. फिमेलमध्ये 2 प्रकारचे एग्स दिसतात आणि मेलमध्ये 1 प्रकारचा स्पर्म दिसतो. हे जे ॲनिमल्स आहे त्याच्यामध्ये मेल डिटर्मिनिंग जीन्स जे आहेत ते सेक्स क्रोमोसोममध्ये जातात आणि हे जे X क्रोमोसोम्स आहेत ॲनिमल्सचे त्याच्यामध्ये XY मेथड असते. याच्यामध्ये कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी नॉमेनक्लेचर वापरलंय X आणि Y क्रोमोसोम्स. X आणि Y क्रोमोसोमचं कन्फ्युजन राहत नाही म्हणून Z वापरलाय. Z आणि W, XYच्या ऐवजी Z आणि W वापरलाय. मेल फॉल जे रूस्टर याच्यामध्ये म्हणजे कोंबडा 2 सेक्स क्रोमोसोम्स असतात ZZ आणि त्याच्यामध्ये फक्त 1 प्रकारचा स्पर्म तयार होतो. फिमेल फॉलमध्ये मात्र हेनमध्ये रूस्टर आणि हेन असं त्यांना म्हणतात. कोंबड्याला रूस्टर म्हणतात आणि कोंबडीला हेन म्हणतात. याच्यामध्ये 2 अनलाईक सेक्स क्रोमोसोम असतात फिमेलमध्ये म्हणजे हेनमध्ये ZW. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे एग्स आहेत, आयदर Z असतं किंवा W असतं. इक्वल नंबर्स आहेत त्याच्यामध्ये. सेक्स डिटर्मिनेशन जे आहे याच्यामध्ये 2 प्रकारचे एग्स आहेत, फर्टिलाइज्ड एग्स आहेत. तर त्यात पेरेंट्स मेल फॉल आणि फिमेल फॉल. याच्यामध्ये 16 + ZZ, 16 + ZW. तर याच्यामध्ये गॅमिट्स जर आपण पाहिलं 8 + Z आणि फिमेल फॉलमध्ये 8 + Z आणि 8 + W असं आहे. तर या ऑफस्प्रिंग तयार झाले. नाव जेनेटिक बॅलन्स मेकॅनिझम.
क्रोमोसोमल थेरी जी आहे सेक्स डिटर्मिनेशनची, याच्यामध्ये एक्स आणि वाय क्रोमोसोम्स असतात. हे सेक्स डिटर्मिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. पण हे प्रत्येक वेळेसच खरं आहे बुवा असं नाही होत. मेनी केसेसमध्ये असं नोट केलं आहे की त्याच्यामध्ये पोटेन्शियलिटीज जी आहेत दोन्ही सेक्सेसची ते इनहेरिट होऊ शकतात. ॲनिमल जर समजा आपण बघितलं तर मेल आणि फिमेल इंटरसेक्सेस मध्ये तो ॲनिमल प्लेस असतो. डेलिकेट बॅलन्स आहे, मस्क्युलिन आणि फेमिनिन टेंडन्सीचा एकदम डेलिकेट बॅलन्स आहे ऑर्गॅनिझम्समध्ये. हा जो जेनिक बॅलन्स असतो तो पहिल्यांदा ब्रिजने 1921 मध्ये स्टडी केला ड्रॉसोफिलामध्ये, सेक्स डिटर्मिनेशन, आणि त्याला जेनिक बॅलन्स थेअरी असं म्हटलंय. ही थेअरी जर अंडरस्टँड करायची असेल तर मनात असं हे घेतलं पाहिजे की जीन्स जे दोन्ही सेक्सचे हे प्रत्येक बॉडी सेल्समध्ये असतात. ते फक्त स्टिम्युलेट होतात. सीबी ब्रिजेसच्या अनुसार रेशो जो आहे त्यांचा एक्स क्रोमोसोमचा म्हणजे ऑटोसोम्समध्ये तो जीनला स्टिम्युलेट करतो एक्सप्रेशन दाखवण्यासाठी. आणि फिमेल कॅरेक्टर प्रोड्युसिंग जीन जे असतात ते एक्स क्रोमोसोम्समध्ये असतात आणि मेल कॅरेक्टर प्रोड्युसिंग जीन्स जे आहेत ते ऑटोसोम्समध्ये असतात. हे जे ब्रिज आहेत, इथं हा जो ब्रिजेस नावाचा सायंटिस्ट होता याने असं रिअलाइज केलं की क्रिटिकल फॅक्टर आहे हा सेक्स डिटर्मिनेशनचा. एक्स क्रोमोसोम्समध्ये हे नंबर आपल्याला दिसतं हॅप्लॉइड सेटचा. हॅप्लॉइड सेटचा ऑटोसोमचा नंबर दिसतो. नॉर्मल डिप्लॉइड असतो 2x/2a आणि ट्रिप्लॉइड जो आहे 3x/3a फिमेलमध्ये दिसतो. प्रत्येकात रेशो इक्वल आहे 1चा आणि फर्टाईल पण आहे. हा जो रेशो आहे तो जर एक्सिड झाला, नॉर्मल किंवा सुपर फिमेल अशी दिसली 3x/2a असा प्रोड्यूस होतो. ही फिमेल आहे वीक आणि इनफर्टाईल अशी, आणि तिची व्हायबिलिटी जी आहे ती कमी असते. त्याला मेटा फिमेल असं म्हटलंय. नॉर्मलमध्ये XY/2a असतं आणि स्टराईलमध्ये X/2a असतं. हा मेल आहे. प्रत्येकमध्ये रेशो 1:2 किंवा 0.5 असतो. तिथे रेशो डिक्रीज होतो तो 1:3 किंवा 0.33. हा XY/3a मेल आहे, इनफर्टाईल मेटा मेल आहे हा, तो तयार झाला. आणि दुसऱ्या ज्या फ्लाईज आहेत त्या ब्रिजेसने रिकवर्ड केल्या आणि त्याचा स्टडी केला. X/a रेशो ते इंटरमिडिएट आहेत. त्या इंटरमिडिएट म्हणजे ना धड मेल ना धड फिमेल, 0.5 to 1 पर्यंत. त्यामध्ये जो टेबल आहे त्यात क्रोमोसोमल कॉम्पोजिशन वेगळा दिसून येतो आणि रेशो जो आहे एक्स क्रोमोसोमचा तो पण वेगळा दिसतो. ड्रॉसोफिलम मेलानोगास्टरमध्ये. नाव आता याच्यामध्ये बघा क्रोमोसोमल कॉम्पोजिशन आणि एक्स क्रोमोसोमचा ऑटोसोमशी असलेला रेशो हा इथे दाखवला आहे 3x/2a. त्याचा जिनोटाईप तयार होतो AAXXX. चा रेशो झाला एक्स क्रोमोसोमचा 1:50. हा मेटा फिमेल. 3x/3a AA आणि XXX तर 1 आहे रेशो, ही फिमेल झाली. 2x/2a AA आणि XX 1 फिमेल झाली. 2x/3a AAA आणि XX याच्या विरुद्ध पहिल्याच्या. हा इंटरसेक्स आहे. ओके, ना धड मेल ना धड फिमेल. नाव 3x/4a AAA आणि XXX
हा पण 0.75 रेशो आला, इंटरसेक्स आहे. नाव x/2a AAX हा 0.5 आहे म्हणजे मेल. XY/2a AAXY हा पण 0.5 रेशो आहे तो मेल. आणि XY/3a AAXY 0.33 म्हणजे मेटा मेल झाला. सो जेनेटिक्स बॅलन्स थेअरी जी आहे ब्रिजेसची, तर ती ट्रिप्लॉइड आणि पॉलिप्लॉइडी याच्या इंटरसेक्सेसने सपोर्टेड आहे. गायनॅन्ड्रोमॉर्फ्स जे ड्रॉसोफिलामधले ते याच्यामध्ये दाखवले गेलेले आहे. ट्रिप्लॉइड किंवा पॉलिप्लॉइड इंटरसेक्सेस ड्रॉसोफिलामध्ये इथे दिसतात. ब्रिजेसने एक्सपेरिमेंटली क्रॉस केला ट्रिप्लॉइडचा 3 सेट ऑफ क्रोमोसोम्स आहेत, 3a + XXX. ही जी फिमेल ड्रॉसोफिला आहे त्याचा नॉर्मल डिप्लॉइड मेलशी 2a + XY शी क्रॉस केला. तर रिझल्ट जे अशा क्रॉसमधून आलेला जो रिझल्ट आहे त्याने फॉलोइंग फिगर दाखवली आहे पहा. तर नॉर्मल डिप्लॉइड मेल आणि ट्रिप्लॉइड फिमेल्स निघाला इंटरसेक्सेस, म्हणजे सुपर मेल्स आणि सुपर फिमेल्स आहे. तर ऑकरन्स जो आहे ट्रिप्लॉइड इंटरसेक्सेसचा अशा क्रॉसमधून तो निघालाय. नाव हे जे ऑटोसोम्स आहे त्यांच्यामध्ये पण जीन्स असतात सेक्स डिटर्मिनेशनचे. हे जे इंटरसेक्सेस आहे ते स्टराईल इंडिव्हिज्युअल आहे आणि त्याला फेनोटाईप असतो मेल आणि फिमेल सेक्सेस. त्याचा जो ऑकरन्स आहे त्याच्यामध्ये इंटरसेक्सेस जे ते सुपर मेल्स असतात, सुपर फिमेल्स असतात, इंटरसेक्सेस असतात. ते जेनेटिक बॅलन्स थेअरीने त्या वरच्या टेबलमध्ये तुम्हाला मी दाखवलंय त्याप्रमाणे त्याने ते एक्सप्लेन केलेले आहे. हा टेबल पण त्याने दिलेला आहे ट्रिप्लॉइड XXX आणि हा डिप्लॉइड XY चे गॅमेट्स तयार होतात आणि असे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये येते. ओके, क्लासिकल क्रॉस केल्यानंतर ट्रिप्लॉइड फिमेल आणि डिप्लॉइड मेलचा ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टरचा चे रिझल्ट त्याच्या टेबलमध्ये दिलेले आहेत. नाव डिफरंट कॉम्बिनेशन एक्स क्रोमोसोमचं जर केलं आपण किंवा ऑटोसोमचं केलं तर सेक्स एक्सप्रेशन काय होतं ड्रॉसोफिलामध्ये ते पण या टेबलमध्ये दिलेलं आहे. एक्स क्रोमोसोमचे वेगळे वेगळे डोस दिलेले आहेत आणि ऑटोसोम्सचा त्याच्याशी वेगळा रिलेशन आहे. ओके, नाव सुप्रा फिमेल 3 आहेत, त्यामुळे ऑटोसोम्स 2 आहे. 1.5 सेक्स इंडेक्स झाले X/A सेट. असे त्यांनी हे रेशो काढलेले आहेत. नाव गायनॅन्ड्रोमॉर्फ्स ड्रॉसोफिलामध्ये गायनॅन्ड्रोमॉर्फ सेक्स डिटर्मिनेशन जे ते ड्रॉसोफिलामध्ये कसं झालं आहे ते ओकेजनल ऑकरन्स ऑफ गायनॅन्ड्रोमॉर्फ याच्यामुळे काही थोडंसं वेगळा प्रकार आलेला आहे. तर हे जे इंडिव्हिज्युअल आहे त्याच्यामध्ये पार्ट ऑफ द बॉडी जी आहे ती मेल कॅरेक्टर्स दिसतात आणि दुसरे पार्ट्स जे आहेत ते फिमेल कॅरेक्टर्सचे दिसतात, म्हणून त्यांना गायनॅन्ड्रोमॉर्फ असं म्हटलं आहे. मोझाईक आहे हे जे ऑर्गॅनिझम्स आहे टिश्यू पासून आलेला आहे, मेलच्या टिश्यू पासून आणि फिमेलच्या जिनोटाईप पासून. बायलॅटरल गायनॅन्ड्रोमॉर्फ आहे ते ड्रॉसोफिलामध्ये. मेल वन साईडला असतो राईटला किंवा लेफ्टला आणि फिमेल जी आहे ती दुसऱ्या साईडला असते. त्याच्यामध्ये एक्स क्रोमोसोम्स जो आहे तो लॉस झालेला सेक्स एक्स क्रोमोसोम जो आहे तो सेपरेट नाही होऊ शकत गॅमेटोजेनेसिस मध्ये. त्याच्यामध्ये 1X हा लॉस्ट होऊन जातो फॉर एव्हर. हे जे इव्हेंट आहे हे फर्स्ट क्लिवेज मध्ये होतं मॅट्रोटिक डिव्हिजन किंवा त्याच्यामध्ये झायगोट असतो. 2 ब्लास्टोमियर मध्ये झायगोट असतो. याच्यामध्ये AANXX दिसतात क्रोमोसोमल कॉम्प्लिमेंट आणि दुसरे जे
त्याच्यामध्ये AA आणि XO असतो. तर हा जो पोर्शन आहे बॉडीचा तो AA आणि XX ब्लास्टोमियर पासून डेव्हलप होतो. त्याच्यामध्ये नॉर्मल फिमेल येते आणि दुसरा जो पोर्शन आहे डेव्हलपिंगचा तो AA आणि XX ब्लास्टोमियर्स आहे तो मेल असतो. सो सायटोलॉजिकल एक्झामिनेशन जर पाहिलं आपण गॅरेंड्रोमॉर्फ्सचं तर असं सजेस्ट केलं आहे Y क्रोमोसोम जो आहे तो काही रोल प्ले करत नाही यांच्यामध्ये असं दिसून येतं. सेक्स डिटर्मिनेशनमध्ये काही याचा रोल नसतो. नाव मेल हॅप्लॉइडी किंवा डिप्लॉइडी हे जर पाहिलं तर याच्यामध्ये आर्हेनोटॉकस पार्थेनोजेनेसिस दाखवतात. हे पर्टिक्युलरली कॉमन असतं याच्यामध्ये हायमेनोप्टेरस इन्सेक्टमध्ये. तर याच्यामध्ये अँट्स, बीज किंवा सॉफ्ट लाईज असं असतं किंवा वास्प असतं. ब्रॅकोन हॅबेटर याच्यामध्ये आहे. या इन्सेक्टमध्ये फर्टिलाइज्ड एग्स जे ते डेव्हलप झालेले असतात डिप्लॉइड फिमेल्समध्ये आणि अनफर्टिलाइज्ड वन जे ते पण हॅप्लॉइड मेलमध्ये असतात. आर्हेनोटॉक्स रिप्रोडक्शनचा फॉर्म आहे हा. सेक्स डिटर्मिनेशनचा मीन आहे. मीन्स ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. मिओसिस जे ते नॉर्मल आहे फिमेलमध्ये. हे युक्ता आवाज येतो ना इकडे. मिओसिस हे नॉर्मल आहे फिमेलमध्ये. क्रॉसिंग ओव्हर आणि रिडक्शन जे क्रोमोसोम मध्ये त्याचा मात्र स्पर्मॅटोजेनेसिसमुळे ते होत नाही मेलमध्ये. तर त्याचा हॅप्लॉइडी याच्यामध्ये दिसतो. नाव हनीबी मध्ये सेक्स डिटर्मिनेशनची मेथड कशी आहे ते आता पाहू आपण. हायमेनोप्टेरन आहे आणि दुसरं काही इन्सेक्ट याच्यामध्ये हनीबी पण येतात, वास्प येतात. त्याच्यामध्ये पिक्युलियर प्रकारचं सेक्स डिटर्मिनेशन आहे वेगळंच. ही जी मेथड आहे तिला बीच्या वरून नाव दिलेलं आहे. डिप्लॉइड हॅप्लॉइड मेथड असं पण त्याला म्हणतात. हे जे इन्सेक्ट आहे हे दोन्ही सेक्स तयार करू शकतात त्यांच्या इच्छेप्रमाणे. जर दुसरं आपण शब्दात सांगायचं जर झालं तर हनीबी जी आहे किंवा तिच्यासारखे जे इन्सेक्ट आहे ते सेक्स डिटरमाइन स्वतः करू शकतात त्यांच्या प्रोजेनीचे त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार. युनिक एक्झाम्पल आहे. त्यामध्ये जी मदर असते ती सेक्स ठरवते चाइल्डचा. हनीबी जी आहे 3 फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये बीचे हनीबीचे. एक क्वीन असते ती फर्टाईल फिमेल असते. दुसरा वर्कर असतो तो स्टराईल फिमेल आहे ती वर्कर. आणि तिसरा जो आहे तो ड्रोन आहे. हा ड्रोन म्हणजे फर्टाईल मेल असतो. तर याच्यामध्ये हनीबी क्वीन जी आहे ती सेक्स डिसाइड करते प्रोजेनीचा. तिच्या मुलाचा सेक्स म्हणजे तो मुलगा आहे का मुलगी आहे, वर्कर आहे का मेल आहे, म्हणजे ड्रोन आहे किंवा फिमेल आहे हे ती स्वतः डिसाइड करते. तर कॉप्युलेशन जे त्याच्यामध्ये आपण हनीबीचं कॉप्युलेशन जर पाहिलं तर क्वीन जी आहे ती पोळं सोडून जाते आणि नप्शल फ्लाईटवर जाते. म्हणजे ती उडते आणि उंच उंच उडायला लागते हवेमध्ये. आणि ड्रोन जे तिच्या मागे पळतात उंच उंचपर्यंत. तिच्या आणि आजूबाजूच्या हाईव्ह मधून ते मेल पळालेले असतात तिच्या मागे. कॉप्युलेशन जे ते नप्शल फ्लाईटमध्ये होतं.
आणि स्पर्म्स जे आहेत ते ट्रान्सफर होतात ड्रोन कडून क्वीनला. हे जे स्पर्म्स आहेत हे सेमिनल वेसिकल मध्ये स्टोअर करून ठेवले जातात तिच्या बॉडीमध्ये आणि ते फर्टिलायझेशनसाठी अवेलेबल असतात कायमस्वरूपी. जेव्हा ती एग म्हणजे अंडे देते, फिमेल हनी बी जेव्हा अंडे देते तर त्याच्यामध्ये थ्रूआउट द लाईफ त्याच्यामध्ये ते स्पर्म्स जे आहेत सेमिनल वेसिकलमध्ये असतात. त्यामुळे दोन अजून जीन्स असतात TD बाय आणि TD1, त्यामुळे पण इंटरॅक्ट होतं. सेक्स रिव्हर्सलचा कॉज जे आहे ते रिव्हर्सल होतं. एक्स मेलमध्ये दिसतं आणि इंडिव्हिज्युअलमध्ये दिसतं. तर हे अशा रीतीने हनीबीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं सेक्स डिटर्मिनेशनची मेथड आहे. जर समजा तिने त्या वर्करला चांगलं खाऊ पिऊ घातलं तर ती फिमेल डेव्हलप होते, नाही तर वर्कर राहते आणि दुसरा जो आहे तो ड्रोन राहतो. सो आपल्या त्यांच्या मनावरती अवलंबून असतं मेल करायचा का वर्कर करायचा, किंवा त्या वर्कर ठरवतात की त्याला फिमेल करायची का. मग नवीन फिमेल तयार होते, मग ती स्वार्मिंग करून दुसऱ्या पोळ्यावरती जाते. अशा रीतीने त्याच्यामध्ये स्वतःच्या त्या हनीबीच्या मनावरती अवलंबून असतं की ही जी लार्व्ही आहे त्या लार्व्हीपासून ड्रोन तयार करायचा, फिमेल तयार करायची का वर्कर तयार करायचं. ही हनीबीमध्ये आणि त्याच्या टाईपच्या इन्सेक्टमध्ये एक वेगळी सेक्स डिटर्मिनेशनची प्रोसेस आहे. ओके, सो इथे आपण हे युनिट संपवलं आहे. काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर विचारा आणि ते क्वेश्चन्स कॉमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओच्या खाली क्लासरूममध्ये, आणि त्या क्वेश्चन्सना मी लगेच तुम्हाला उत्तरं पाठवेल. ठीक आहे, कोणाला पण काही प्रश्न असला तर विचारायचा. जेनेटिक्सचा कोर्स जो आहे तो तुमचा संपला आहे. आता आपण इव्होल्युशनरी बायोलॉजी पहिल्यांदा संपवूया. जेनेटिक्सचे सगळेच्या सगळे 5च्या 5 युनिट मी तुमचे कव्हर करून दिलेले आहेत. अजून आपण याच्यामध्ये काही लेक्चर्स घेऊया. तुम्हाला कुठला एखादा टॉपिक जर परत रिपीट करावा असं वाटत असेल तर तो टॉपिक आपण रिपीट करूया. ठीक आहे, आता इथे थांबू. बाय.